नेहमीपेक्षा लवकर उठून आज सगळी देवपूजा केली, घरातली कामं आवरली आणि नारळ होता. मग म्हटलं की आज नारळाला मळवट भरून घ्यावा. मग इकडे मी नारळाला स्वच्छ करून घेतलं होतं आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता की नारळाला कोंब कसा आला. तर हा नारळाला मी रोज पाणी चेंज करते, त्यामुळे कदाचित आला असावा, हे तर मलाही नाही माहिती. त्यानंतर मग नारळासाठी काहीतरी घ्यायचं होतं ॲक्च्युली, म्हणजे मला मंदिरासाठी घ्यायचं होतं. तर मी त्या कामासाठी इकडे ज्वेलरी शॉपमध्ये आले होते आणि ते काम झाल्यानंतर मग ह्यांनी माझ्यासाठी अंगठी मला पाहिली होती आणि यांना सांगितलं की हाताला अंगठी खूप जास्त आवडली आहे. मग फायनली घेतली यांनी, कारण यांना मला काय बोलायचं ते मात्र कळलं होतं. आणि आम्हा बायकांचं तसंच आहे, जातो एक गोष्ट घ्यायला आणि सगळ्या गोष्टीच पसंत करून येतो. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की नारळाची पूजा कशी करतेस. तर मी नारळाची पूजा नेहमी सारखीच करते, बाकी वेगळं असं काही नाही. फक्त एवढंच की मी नारळाचं रोज पाणी बदलते. नारळ रोज मी पाण्याखाली धुवून घेते आणि ज्यावेळेस मी ते पुजायचं असेल त्यावेळेस मी गडव्यामधलं पाणी रोज बदलते ते, कारण एकच पाणी मी 5-6 दिवसानंतर ते नाही बदलत. रोज त्याच्यातलं पाणी मी बदलत राहते आणि नारळ जेवढा थंड ठेवता येईल तेवढं मी जास्त त्याला थंड ठेवते. त्यानंतर मी घरी आले, स्वयंपाक बनवला, जेवण केलं आणि असं संपलं मी माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.